पासून आमची संपूर्ण आवाजाची काळजी आपण घेत आहात. मनीषजी किरपण सर आपलं सुद्धा आभार. आमचे स्कोरर मित्र मान्यवर आदेशजी आपलं सुद्धा मनापासून आभार. आमची टेनकिकची संपूर्ण टीम या ठिकाणी आम्हाला साथ देते, सर्वांचा आभार. आमचे दोनही लाडके पंच जय विरूची जोडी अर्थातच राजेशजी वायले सर आणि त्यांच्या सोबत हेमंतजी टेंबे सर आपलं सुद्धा मनापासून आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. संपूर्ण आयोजन समितीचं मनापासून आभार. रायझिंग स्टार रावगाव आणि रावगाव ग्रामस्थांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार, ज्यांनी या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. आणि निश्चितच आज या शेवटच्या अंतिम सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. 2 षटक या बाजून 1 षटक त्या बाजून. सामन्याला होते सुरुवात. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय मित्रांनो ते केव्हाही बांधता येईल, मात्र क्षितिजा पलीकडे झेपावण्याची जिद्द मात्र असावी. जिद्द चिकाटी मेहनत करून आज संध्याकाळच्या सत्रामध्ये एकमेकांच्या समोर द्वंद्व युद्ध करण्यासाठी उभ्या ठाकलेल्या दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊयात. पहिलाच बॉल वाईड आलाय. संघर्ष 11 गवाळी या संघासाठी पहिलं षटक या ठिकाणी गोलंदाज हाताळतोय रोशन. इथे सुद्धा पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर वाईड बॉल. आज दिवसभर आपण पाहिलं असेल तर थंड गरम राहिलाय संपूर्ण परफॉर्मन्स. म्हाडस संघाचा सुद्धा पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर बाल बाल बचावले, त्यानंतर मॅच मध्ये आले आणि इथे आपण पाहताय क्वालिफायरच्या मॅच मध्ये दाखल झालेत. सलामीची जोडी पहिल्याच बॉलवरती कडवा प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सरळ भिरकावून दिलंय. वाईडिश लॉंग ऑफला पार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सुरुवात या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून. एका बाजून आपण पाहताय गवाळीकरांचा रोशन गोलंदाजी मार्कवरनं. अंपायर डिसिजन, अंपायर रिव्ह्यू ओके चेक करायचंय. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलेला आहे. वाईट बॉल चेक केला जाईल. संध्याकाळच्या सत्रात आपण आहोत. इथे आपण पाहताय तर 6 धावा धावफलकावरती पहिल्याच बॉलवरती आल्यात. रोशन गोलंदाजी करतोय. निश्चितच ज्या वेळेला पंचांना चेंडू साईट होत नसतो त्यावेळेला नक्कीच ते टेक्नॉलॉजीचा वापर करत असतात. ज्या वेळेला एखाद्या वेळेला गोलंदाज गोलंदाजी करत असताना मध्ये आला किंवा काही कारणानं त्यांना चेंडू पाहायला मिळाला नाही तर टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जातोय. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलाय, चेक केलं जाईल. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत. निश्चितच एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. क्वालिफायरची मॅच, प्रत्येक निर्णय फार महत्वाचा असेल. या मॅचच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर अतिशय महत्वाची ही मॅच. सामना जिंकणं गरजेचं आहे. दोन्ही संघ मेहनत करतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. वाईट बॉल, थर्ड अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. इट इज अ वाईट बॉल. अजून एक अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्डला जोडली जाईल. धावफलक जात 7 वरती. 7 ऑन बोर्ड. षटक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ असताना एका चेंडूसाठी 7 धावा रोशननं खर्च केल्या. या अगोदरच्या मॅच मध्ये रोशनाई त्यानं केली होती. चांगली गोलंदाजी त्यानं केली होती. या मॅच मध्ये सुद्धा करतोय. कमबॅक लगेचच केलंय. निश्चितच लगेचच कमबॅक करताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलसाठी 7 धावा त्यानं खर्च जरूर केल्यात, मात्र निश्चितच कमबॅक करण्याची ताकद माझ्या मनगटात आहे हे सांगायला त्यानं सुरुवात केली. निर्धाव आलाय. इथे समोरच्या दिशेला क्रॅकिंग स्ट्रोक. मिडऑन वरती फिल्डर आहे. चेंडूला पकडलंय. सिंगल एकच मिळेल. व्हेरी गुड फिल्डिंग. तिथून जर निघाला असता तर बंदुकीच्या गोळीच्या वेगानं चेंडू सीमा पार झाला असता. तिथे अडवलाय. सिंगल मिळेल. स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. धावफलक 8 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक वरती बॅट्समन करण. म्हाडस संघासाठी इथे पुन्हा एकदा लाईन चेक केली जाते. अगदी आउटसाइड द ऑफ जास्तीचा बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अवांतरची अजून एक धाव मिळेल. स्कोर कार्डला जोडली जाईल. इथे बॅटची एज आणि पुन्हा एकदा झेलची संधी मिळाली फलंदाज बाद.
टीम म्हाडसला. जय हनुमान म्हाडस हा संघ सुद्धा आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळलाय. संध्याकाळच्या सत्रात आपण आहोत. दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरी न्हावे गावचे ऐतिहासिक मैदान, अतिशय दर्जेदार सुसज्ज आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळते. सुंदर मैदान आणि या मैदानावरती ही स्पर्धा तुम्ही पाहताय. रावगावकर जबरदस्त आयोजन. इथे हा चेंडू चांगला आहे, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये लेफ्ट केलं आणि निश्चित आपण पाहताय तर अगदी वाईड लाईनच्या आसपास चेंडूला टाकलं आणि तिथून थोडं आतमध्ये घेतलं. निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी साहिल आलाय. अष्टपैलू साहिल. छोटा पॅकेट बडा धमाका. आज दिवसभर भरपूर चांगला खेळ साहिलचा राहिलाय. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन चेंडू निर्धाव. षटक संपले पहिलं आणि पहिल्या षटकात सुंदर कमबॅक रोशनने केलं. पहिल्या चेंडूवर 7 आल्या होत्या मित्रांनो. षटक संपलंय. धावा धावफलकावरती 1 गडी बाद 9. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा इथे धावफलकावरती आहेत. सलामीची जोडी आपण पाहिली. बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन मैदानात उतरले होते अक्षय आणि करण. करण मात्र शून्यावरती बाद झालाय. अक्षय अजून मैदानात तळ ठोकून फलंदाजी करतोय. साहिल त्याला साथ देण्यासाठी आलाय. साहिलला अजून स्वतःचं खातं खोलायचंय. गोलंदाज गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा ऋतिक. या अगोदरच्या मॅच मध्ये ऋतिकनं आपली कामगिरी सुंदर बजावली होती. या मॅच मध्ये सुद्धा त्याला बजावावी लागेल. जर्सी नंबर 45 मध्ये रोहित शर्माचा नंबर त्यानं परिधान केलाय. इथं गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पहिलाच बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऋतिकची गोलंदाजी जर तुम्ही पाहत असाल तर निश्चितच त्याची बॉडी लँग्वेज अतिशय. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती संशय आहे. टाकलेला बॉल चेक करायचा आहे सर. नेक्स्ट बॉल. ओके. जो आता टाकेल तो चेक करायचा ना. टाकलेला चेक करायचा आहे. ओके. जो आता चेंडू टाकला तो चेक करायचा आहे. अंपायर नेक्स्ट चेक करायचा असं सांगतायत कमिटी. इथे आपण पाहताय गोलंदाज गोलंदाजीसाठी ऋतिक. पहिला बॉल त्यानं टाकलाय. सुंदर डॉट आलाय जरूर. मात्र गोलंदाजाच्या ऍक्शन वरती थोडासा संशय या ठिकाणी व्यक्त केलाय समोरच्या टीमनं आणि निश्चितच तिसरे पंच आमच्या मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जो चेंडू टाकला जाईल तो चेक केला जाईल. ओव्हर नंबर 2. गोलंदाज ऋतिक. धावफलकावर 9 धावा अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. हा समोरच्या दिशेला टोलवलाय. परफेक्ट मिडल केलाय का हा प्रश्न आहे. सीमारेषेवरती अप्रतिम झेल. फलंदाज माघारी परतत असताना झालाय फेल. धक्का क्रमांक 2. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान म्हाडसला फलंदाज बाद. क्रमांक 2. दुसरा झटका मिळालाय 9 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर 7 धावा मिळाल्या होत्या म्हाडस टीमला. मात्र त्यानंतर आपण पाहताय काय सुंदर कमबॅक केलंय. जबरदस्त कामगिरी आपल्या टीमसाठी या ठिकाणी करत असताना गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं ऋतिकला तुम्ही पाहताय. 2 बॉल टाकलेत. 1 डॉट 1 विकेट त्यांना अर्जित केली आहे. बॅकफुट पंच देण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहेत. सुंदर कमबॅक. पहिल्या बॉलवरती 7 आल्या मात्र त्यानंतर हारून घाबरून न जाता रोशननं जी गोलंदाजी केली तिथून कमबॅक करायला सुरुवात केली आहे. निश्चितच मित्रांनो मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. जबरदस्त लढतायत. व्हेरी गुड बॉलिंग. चांगला बॉल चांगला बॉल. अपील करतायत लाऊड. मोठी अपील पंचांकडे. दाद मागतायत. दोन्ही पंचांकडे निश्चितच सांगतायत हाव इज दॅट. काय घडलंय चेंडूवरती. पंच तटस्थ भूमिकेमध्ये. भीष्मासारखे तटस्थ राजेशजी वायले सर. भरपूर ऊन वारे पावसाळे त्यांनी पाहिलेत मित्रांनो. निश्चितच यावेळेस सांगतायत नॉट आउट. चांगला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट येतोय. सुंदर गोलंदाजी.
गवाळी संघ जसजसा संध्याकाळच्या सत्रापर्यंत पोहोचत चाललाय, आक्रमकता त्यांची आणि क्वालिटी निश्चितच वाढत चालली आहे. प्रत्येक बॉलवरती जबरदस्त गोलंदाजी. बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन मैदानात आलाय, लेफ्ट हँडेड फलंदाज. रुद्रा आणि साहिल या दोन फलंदाजांना इथून किल्ला लढवायचा आहे. दोन युवा सरदार मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत. म्हाडस संघासाठी त्यांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्राईक एंडवरती रुद्रा, लेफ्ट हँडेड फलंदाज. इथे त्यानं टोलावलाय, चेंडू हवेत गेलाय. झेलसाठी प्रयत्न जरूर केला जाईल, मात्र फिल्डर तिथपर्यंत पोहोचला नाही. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी आलेत. धाव मित्रा धाव, इशारा त्याला दिलाय आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. चौथ्या धावेसाठी सुद्धा आलेत. नजर हटी, दुर्घटना घटी आणि या 4 धावा इथे धावून पळून पूर्ण केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त ही रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या दरम्यान. दोन युवा खेळाडू, युवा निश्चितच यंगस्टर प्लेयर्स दोघांच्या दरम्यान आपण पाहताय तर चांगलं अंडरस्टँडिंग, कॉलिंग, दोघांमध्ये चांगली जजमेंट, आखो में इशारा आणि त्यानंतर या 4 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चौकार जरूर मिळाला नाही, मात्र निश्चित 4 धावा धावून पळून पूर्ण केल्या, अर्थात 4 धावा. इथे समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहे. थोडं फंबल, पुन्हा धावलेत. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. महेंद्रसिंग धोनीचं हे तंत्र मित्रांनो. गेली कित्येक वर्ष तुम्ही क्रिकेट जर पाहिलं असेल भारतीय संघाचं, तर निश्चितच ज्या वेळेला महेंद्रसिंग धोनी मैदानावरती उतरायचा त्यावेळेला चौकार षटकार कमी, मात्र रनिंग बिटवीन द विकेट जी भारतीय संघाची सुधारली ना, तिनं खऱ्या अर्थानं भारतीय संघाला एक नवं स्वरूप आणि नवी ताकद दिली. महेंद्रसिंग धोनी कधी 50 धावा पूर्ण करायचा, एखाद दुसरा चौकार कधीतरी लागलेला असायचा, मात्र आपल्याला माहीत सुद्धा झालेलं नसायचं. इथे जबरदस्त हे तंत्र, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं. इथे लाईन खराब झाली आहे गोलंदाजाची. वाईट बॉल येतोय, धावा येत नव्हत्या. धावांची कोंडी आपण पाहिली. त्यानंतर आपण पाहताय धावून पळून काढलेल्या 4 धावा, त्यानंतर दुहेरी धाव, इथे वाईड. एकंदरीत या 2 चेंडूंवरती मिळताय 7. स्कोरबोर्ड पुढे सरकलंय ते एकंदरीत 16 वरती. 2 गडी बाद 16, 16 ऑन बोर्ड. 3 षटकांची मॅच आहे. 30 ते 35 धावा पदरात आल्या. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. षटक संपलंय दुसरं आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा. बॅटिंग करतायत जय हनुमान म्हाडस. दोन षटकं संपली आहेत. स्कोर कार्ड वरती 16, 2 गड्यांच्या मोबदल्यात इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम अजून 1 षटक शिल्लक आहे. अतिशय चांगली क्रिकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला मिळाली. साहिल आणि रुद्राच्या मध्ये मोठा फटका जरूर मिळाला नाही, मात्र धावून पळून त्यांनी धावा पूर्ण केल्या. 1 षटक नावेगाव एंड कडनं टाकलं जाईल. 1 षटक त्या बाजून टाकलं जाईल. इथे आपण पाहताय षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. 8.00 ची सरासरी. 2 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावरती जोडल्यात. जय हनुमान म्हाडस या संघानं. संध्याकाळचं सत्र वातावरणामध्ये दमटपणा येतो आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल खेळपट्टी रंग बदलत असते आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच संघासाठी 25 ते 30 धावा सुद्धा इथे इफेक्टिव्ह होऊ शकतात. या अनुषंगाने हा सामना फार महत्वाचा. 16 बनल्यात. एक चांगली पार्टनरशिप मैदानात पेश करतायत. 2 युवा फलंदाज मैदानात खेळतायत ज्यांनी आज दिवसभर इम्प्रेस केलं. साहिल आणि रुद्रा. मान्यवर केतनदादा गोरले या ठिकाणी उपस्थित आहेत क्रीडानगरीमध्ये. दादांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. केतनदादा गोरले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे स्कोरबोर्ड वरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून कशा पद्धतीने डावाला पुढे घेऊन सरकतील. लास्ट ओव्हर, तिसरं अंतिम षटक या ठिकाणी चालू होतंय. स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत 16. ओव्हर नंबर 3 गोलंदाज आमन या अगोदरच्या मॅचचा हिरो. इथे मिस टायमिंग, झेलची संधी, कव्हरला झेल, फलंदाज फेल. लागलेला हा धक्का क्रमांक 3 जय हनुमान म्हाडसला. फलंदाज बाद साहिल.
दाखवलाय या मॅच मध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी यावेळेस करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती एका चेंडूसाठी 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर तुम्ही पाहताय तर धावांची जी धावगती आहे ती थोडी कमी कमी होत गेली. इथे 16 धावा स्कोर कार्डवर शेवटचा अंतिम षटक. अजून 5 बॉल आहेत. 5 चेंडूंवरती कामगिरी चांगली करणं गरजेचं आहे. मात्र हा चेंडू सुद्धा डॉट. जबरदस्त गोलंदाजी. अगदी आपण पाहताय तर परफ्यूम डिलिव्हरी. टप्पा खाल्ल्यानंतर नाकाच्या समोरून जातोय विकेट किपरच्या हातात. बॅटिंग टीम रिव्ह्यू. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. या ठिकाणी चेक केलं जाईल. अंपायर डिसिजन इट इज अ फेअर डिलिव्हरी. मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय या ठिकाणी सोपावलाय. थर्ड अंपायर चेक करतील. टेनटिकचा कॅमेरा या ठिकाणी सर्व क्षणचित्रे इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत अगदी सुंदर पोहोचवतोय. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतीये. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना टाकलेला हा डॉट. लास्ट ओव्हर अमन गोलंदाजी करतोय. षटकातील आपण पाहिलं तर अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 चेंडू. रमनला मात्र इथून चांगली बॅटिंग करायची आहे. एखाद दोन मोठा फटका येईल का? मात्र प्रश्न उत्तर देतोय. अमन गोलंदाजी मार्कवरनं यष्ट्यांचा वेध घेणारा प्रचंड वेगवान चेंडू. फलंदाज माघारी जाताना पाहायला मिळेल. बाद. क्लीन बोल्ड. गाडी थांबली आहे. इथून गाडीला धक्का कोण देणार? गाडीला पुश कोण करणार? संकटात सापडलेल्या संघाला बाहेर कोण काढणार? बुडती नौका किनाऱ्यावरती कोण आणणार? अमन मात्र मैदानावरती आपल्या संघासाठी सर्वांना सांगतोय, शांत रहा, शांती बनाए रखिये, अमन बनाए रखिये. मी आहे गोलंदाजी मार्कवरनं. कुणी गडबड गोंधळ घाई करू नका. तिसरं षटक त्यानं हातात घेतलंय. 3 चेंडू फेकलेत. एकही धाव त्यानं खर्च न करता 2 गडी टिपलेत. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा 3 गडी टिपले होते. इथे आपण पाहता या षटकात सुद्धा 2 विकेट त्यानं मिळवल्यात. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 चेंडूंवरती मित्रांनो सन्मानजनक धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल. अन्यथा आता मात्र इथून संघर्ष वाढत जाईल. मनामध्ये निश्चितच जिद्द ठेवावी लागेल. आपला पराभव हा मित्रांनो पहिल्यांदा मैदानात नाही, रनात नाही, तर तो मनात झालेला असतो. इथून तुम्हाला मनातला पराभव दूर करावा लागेल. उर्वरित 3 बॉल शिल्लक. काय झालं? 16. त्यांना काहीतरी अडचण आहे. चला तुमची सगळी टीम वरती बसा मित्रांनो. बरोबर आहे. सगळी टीम वरती बसा. तुमच्यासाठी तिथे खुर्च्या मांडलेल्या आहेत. खुर्च्यांमध्ये बसा. तुमचा सर्व मान सन्मान या ठिकाणी ठेवला जातोय. पंच आम्हाला कळवा नक्की काय घडलंय.
नियोजन समितीची सूचना येत आहे. एमपीसी अंतर्गत जे रूल्स आहेत त्या रूलच्या अनुषंगानं जय हनुमान माडस या संघाचे बरेच प्लेयर खुर्च्या सोडून खाली बसले होते. या अनुषंगानं 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट केली जात आहे. एमपीसीएचे रूल्स आणि त्यांचा स्वीकार माडस संघानं लगेच केला. मित्रांनो, आपलं अभिनंदन. हसा खेळा शिस्त पाळा. एमपीसीएचं मनापासून कौतुक आपण करूयात. मंकटची विकेट नाहीये. मंकटची विकेट नाहीये सर. आयोजकांची सूचना आलेली आहे. मंकट विकेट इथं दिली जाणार नाही. पहिली वॉर्निंग जर दिली असेल तर तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. मंकट विकेट दिली जाणार नाही. सूचना लक्षात घ्या. 16 धावा धावफलकावर निश्चित आपण बॅट षटक क्रमांक आपण पाहताय शेवटचा अंतिम 16. इथे चांगला चेंडू. अमन मात्र यष्ट्या सोडत नाहीये. दांडी गुल केलीये. फलंदाज माघारी परतत असताना अजून एक विकेट और एक टपका. अर्धा रस्ता, अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. 16 वरती 5 बाद. या षटकातील 2 बॉल शिल्लक. विध्वंस माजवून ठेवलाय अमननं. खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी इथे आपण पाहताय तर ह्या विकेट नाहीयेत, तर प्रत्येक विकेट नंतर, प्रत्येक डॉट बॉल नंतर तो विजयाचा दरवाजा उघडा करतोय. आणि निश्चितच प्रत्येक बॉल नंतर गवाळी संघाची नजर ट्रॉफीवरती जात असावी. जबरदस्त गोलंदाजी, कडक बॉलिंग आपल्या संघासाठी इथे आपण पाहताय तर उपयुक्त खेळी पेश करत असताना सुंदर गोलंदाजी. अमननं यापूर्वीच्या मॅचमध्ये बॅटिंग सुद्धा छान केली आणि संघासाठी गोलंदाजी सुद्धा उपयुक्त करतोय. इथे ऑन साइडला फटका खेचलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि दुसरी धाव घेत असताना इथे झालाय रनआउट. एका पाठोपाठ एक. तू चल मै आया अशा पद्धतीनं फलंदाज माघारी परतताय. झटका क्रमांक 6. गोलंदाज अमननं जबरदस्त शांतीत क्रांती करत असताना अद्यापर्यंत आपण पाहता या षटकामध्ये गोलंदाजी तुफान करतोय. 5 चेंडू त्याने टाकलेत. एकच धाव देत असताना 3 गड्यांना तंबूचा रस्ता त्यानं दाखवला. 1 गडी धावबादच्या स्वरूपात. एकंदरीत 6 बाद 17 धाबा आणि इथे खतरा उभा राहिलाय जय हनुमान माडस या संघासमोर. 3 षटकांची क्वालिफायरची मॅच. इथे सुद्धा सुंदर फिल्डिंग. चेंडूला अडवलंय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी आलेत. एकच मिळेल. सिंगल मिळेल. धावफलकावर झाल्यात 18. 19चं लक्ष. 2 धावांची पॅनल्टी आहे. निश्चितच गवाळी संघासाठी इथे सुपीक जमीन अगदी तयार आहे. फक्त येऊन त्यांना धावा बनवायच्या आहेत. बनवल्या जातील का मैदानावरती की चेस करताना निश्चितच डिपेंड करताना यश मिळवेल टीम माडस. दोन्ही संघांकडे ताकद चांगली आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. रायझिंग स्टार रावगाव आणि रावगावकर चषकाला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय आणि मी आजच्या दिवसाला आपल्या सर्वांचा निरोप घेतोय. मित्रांनो, आम्ही जातो. उद्याचा शेड्यूल्ड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. उद्याच्या मॅचेस कशा पद्धतीने असतील ह्या आम्ही तुम्हाला निश्चितच पोहोचवत आहोत. उद्या फायनल डे असल्या कारणानं तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला बरोबर टायमावरती यावं लागेल. या ठिकाणी दिलेल्या वेळेत रिपोर्टिंग करावं लागेल. उद्या खेळणारे सर्व संघ जे आम्हाला ऐकत असतील, सामने पाहत असतील, तर आपल्यासाठी सूचना आम्ही या ठिकाणी देत आहोत. उद्याच्या दिवसाचं शेड्यूल या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलंय.
पहिला सामना असेल शिवतेज न्हावे विपक्ष मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली. किती वाजता? बरोबर 9 वाजता सकाळी सामना चालू होईल. 8:45 वाजता काचकोली आणि शिवतेज न्हावे दोन्ही संघाला रिपोर्टिंग करायचंय. त्यानंतर सामना असेल जय गावदेव झुगरेवाडी, त्यांना फाईट करेल टीम जय हनुमान शेलारी. सामना क्रमांक 3 जय हनुमान भुवन, त्यांना सामना करेल जय हनुमान तोंडली. सामना 4 जय हनुमान सासने आणि ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. सर्व 8 संघांना सूचना आहे, बरोबर वेळेवरती रिपोर्टिंग करा, चांगले खेळा, यशस्वी व्हा. आजच्या दिवसाला निश्चितच इथे बरोबर 9 वाजता उद्या सामना सुरू होईल. 8:45 वाजता नावे आणि काचकोली दोन्ही संघांना रिपोर्टिंग करायचं आहे. निश्चितच मनीषजी किरपण सर आपलं पुनश्च एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमच्या संपूर्ण आयोजन समितीचा आभार. या ठिकाणी द्वितीय सत्राला सुरुवात होतीये. मनीषजी आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. धन्यवाद. थँक्यू सोमनाथजी. आपल्या वाणीने मंत्रमुग्ध केलेलं आपल्या प्रेक्षकांना खरोखर चांगलं असं समालोचन आणि अर्थातच आम्हाला एक दिवसाची सेवा दिली. तुमचं कौतुक करावं तेवढे थोडंच आहे. मी मंडळाच्या वतीने विनंती करतोय की आपण सोमनाथजी खाडेसाहेब यांचा शाही सत्कार करायचा आहे. मायेची उबदार शाळ. चल सचिनजी गोरले यांच्या हस्ते सन्मान होतोय. सोमनाथ भाऊ आपण आलेत, या क्रिकेट स्पर्धेची शोभा वाढवली. आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद. खरं तर शहापूर तालुक्याची एक शान सोमनाथजी खाडे यांच्या वाणीतून सुंदर असं समालोचन आपल्याला ऐकण्यास मिळालेलं आहे. मित्रांनो, क्रिकेटचा शेड्यूल एवढा जोरात चालू आहे की हो ना, केवळ 17 धावांचं टार्गेट आहे. किती चेंडूमध्ये सामना जिंकतोय पाहायचं. पहिला चेंडू असताना बाहेर चेंडू कटकाचा प्रयत्न होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात बसत नाहीये आणि पहिल्या चेंडूला हुलकावून दिलेलं आहे. सुंदर अशी गोलंदाजी, चांगली अशी सुरुवात. धावसंख्या 0. पण तो धावा काढायला लागतील मित्रांनो. 17 चेंडूमध्ये 17 धावा आपल्याला काढावंच लागणार आहे. प्रत्येक चेंडू मागे एक धाव आहे. आकड्यावरती छोटी असं आव्हान आहे, पण तो मित्रांनो काही होऊ शकतं पाहायचंय. ओ, आणि आज देखील मला वाटतं चेंडू बॅटची कडा घेतली का पाहायचे. क्षेत्रशः पाठीमागे जातो, एकदा पुन्हा ते दुसरीदा मिळते का पाहायचे. आणि 2 निश्चित कंप्लीट होत आहे. एक पहिला चेंडू निर्धाव होता. संघाचं खातं खोलतंय. एक धावसंख्या 2 धावा. एकदा आपलं खातं खोलतंय. धावसंख्या तर खूपच कमी आहे, पण मित्रांनो पाहायचं का एखाद दुसरं विकेट आपण पाहिले की संघर्ष गवाली यांच्याकडून चांगलीशी गोलंदाजी आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे. हा देखील शॉर्ट पे चेंडू असतो, बाहेर चेंडू ग्लाइड करतो, चेंडू जातो ते पाहायचंय आणि मला ते क्षेत्ररक्षकाला तिथे काही जमलेलं नाहीये. कॅच ड्रॉप. आपल्याकडे तेवढी धावसंख्या नाहीये मित्रांनो. कॅचेस इन द मॅचेस. धावसंख्या 3. बरोबर मला वाटतं बॅट्समनला बरोबर त्यांनी जाळ्यात पकडलं होतं, पण थोडंसं मला वाटतं नशिबवान ठरेल फलंदाज आणि झेल सुटतोय. ओ, आणि याला पाहायचं असतं बाहेर चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हुक करायचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात बसत नाहीये. यष्टीरेष बाकीचं काम करतोय. धावसंख्या केवळ 3. 0 गडी बाद.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात बसत नाही. यष्टीरक्षकाची चांगली अशी कामगिरी. शेवटच्या क्षणी मर्टेज पोहोचलेला आहे असं वाटतं. एक चान्स, हाफ चान्स होता. छान असा मारा करतोय, काय गोलंदाजी करतोय. केवळ 3 धावा, 0 गडी बाद. not the last ball. ओ काय चेंडू आहे मित्रांनो, पहा. आउट स्विंगर चेंडू तो अष्टमच्या बाहेर बरोबर जाळ्यामध्ये पकडलेलं आहे आणि बॅट्समनला बरोबर जाळ्यामध्ये पकडून आणि शेवटी एक मोठे एज आणि विकेट किपरने कुठलीच चूक केली नाही. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. धाव संख्या येते 1 गडी बाद 3. चौदा धावा, त्या 2 धावा येथे ऍड होत आहेत. ओ हो, काय चेंडू आहे. अगदी त्वेषाने मारा करतोय. ब्लॉक हॉलमध्ये टाकलाय चेंडू. पेसवरती पूर्णपणे बॅट्समनला चकवलेला आहे. मी म्हटलं तर म्हाडे संघ देखील हम भी कुछ कम नाही, चांगलासा परफॉर्मन्स दाखवत आहेत. जरी आपल्याकडे छोटीशी मला वाटते, ज्याला आपण वाटते पुंजी मोठी नाहीये, तरी ते काय आपण चांगलं प्रदर्शन करतायत. ओ चांगला पुन्हा एकदा चेंडू पूर्णपणे बीट करून जातोय. यष्टीरक्षक थोडंसं मला वाटते चकून जातोय चेंडू पाठीमागे. चेंडू मला वाटते फील्ड करते स्पेरिस थर्डमॅनला आणि 1 धाव वाढते. धाव संख्या एकूण 6, 1 गडी बाद. ऋतिक. मित्रांनो, मोठ्या पटक्यांची गरज नाहीये, परंतु काय गोलंदाजी, दोन्ही गोलंदाजांनी इथे चांगली गोलंदाजी केलेली आहे. प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. 11 चेंडू आणि 10-13 सॉरी. पण मित्रांनो, धावा काढाव्याच लागणार आहेत. ओ काय चेंडू होता. फुल लेंथ डिलेव्हरी चेंडू. पुढे खेळायचंय की मागे खेळायचं मला असं वाटतंय. पूर्णपणे बॅट्समनला बीट करून जातोय चेंडू. काय गोलंदाजी. फुल लेंथ डिलेव्हरी पुन्हा बीट होत आहे. बॅट्समन आता केवळ धावसंख्या 6, 1 गडी बाद. नऊ चेंडू अद्याप शिल्लक आहेच मित्रांनो. पाहायचंय सामन्याला इथे कलाट नेते. अद्याप 13 धावांचं समीकरण आहे आणि हा फुलटा चेंडू पाहायचे आणि ते मिक्स फील्ड होते. पाहायचे चेंडू जाते डीप लांगांच्या दिशेने. थोडंसं मला वाटतं प्रयत्न केला होता, प्रयत्नाने यश येत नाहीये आणि निश्चित या 2 धावा वाचू शकल्या असत्या आणि चेंडू सीमा पार 4 धावा चौकार. धावसंख्या येते 10, 1 गडी बाद. तर थोडीशी चूक मारते. चुकीला माफी नाहीये कारण आपल्याकडे तशी धावसंख्या नाहीये.
एक एक धाव महत्वाची. गोलंदाज बिचारा चांगल्याशी गोलंदाजी करतोय, क्षेत्रशी साथ देत नाहीयेत. आणि त्यातच मला वाटतं यावेळी म्हणतं पहिल्यांदा त्यांचा शॉर्ट पिच चेंडू पडला मधल्या एसटीवरती. घुटना टेक, तमाशा देख, गेन इस समय किरण पावर स्टैंड में जाकर यहाँ पर 6 रन के लिए. या षटकारावरती वाटते आता दडपण थोडं कमी झालं. आता वाटतं केवळ पाहायचं एका षटकाने पहा सामना पूर्णपणे झुकलेला आहे. आता केवळ 3 धावांची गरज, चेंडूला जस्ट 7, एका मोठ्या फटक्याची गरज. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू पुढे सासावा, छान फटका. आणि खरोखर गवाली अमन, अर्थात आजचा दिवस अमन यांचा आहे. हरेश दादा गायकर यांना विनंती करतोय की आपण सन्मान करायचा आहे. अमन, आजचा दिवस अमन यांचा आहे. खरोखर प्रत्येक सामन्याकडे त्यांची अष्टपैलुशी कामगिरी